त्याच जाहिरातीवर जर बदली केली किंवा जागा नाही, मला म्हणजे माझा जो प्रयत्न चालला आहे, परवा आपण होते ना तुला सर्व त्या जागा त्यांनीच भरल्या काय आणि हजेरीने भरल्या आणि आम्ही पत्र कलेक्टरला पाठवतो आणि अडचण पण इथं विद्यापीठामध्ये खालचे लोक उभवतात आणि जाहिरातच टिकणार नाही. बैकायची जी पूर्ण जाहिरात आहे तर कोणी एक दिवस त्याला म्हणून आपल्याला हे तर आपलं स्वच्छ पाहिजे की मजा आहे. कारण आयटीला बोलतं किती होती प्रश्न असा आहे की प्रकल्पग्रस्तांची लढाई आम्ही सुप्रीम कोर्टात नेली आणि सुप्रीम कोर्टाने 1999 कायद्याप्रमाणे 50% जागा विद्यापीठातल्या या प्रकल्पासाठी राखीव ठेवून त्या भरण्याची ऑर्डर केली. त्या आदेशावर गव्हर्नमेंटनी 14 ऑक्टोबरला एक परिपत्रक आहे की ताबडतोब 50% जागाच्या जाहिराती द्या, त्याच्यासाठी नियमावली लावून एक परिपत्रक. पण या विद्यापीठाने त्या परिपत्रकाचा निव्वळ गोंधळ केलेला आहे. बाकीच्या विद्यापीठांच्या जाहिराती व्यवस्थित निघाल्या आहे. आरक्षणाचा बिंदू सगळं सांभाळून 52 आणि 48% प्रमाणे आरक्षण. इथल्या जाहिरातीमध्ये 307 पैकी 7 जागा खुल्या वर्गात ठेवल्या, म्हणजे पूर्ण आरक्षणाचं स्टेप मोडून काढलं. काही जागा लपून ठेवल्या. म्हणून सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर असा आहे की रिक्त जागापैकी 50% जागा. इथं ड वर्गाच्या 750 जागा रिक्त आहेत. तर त्याच्या हिशोबाप्रमाणे त्यांनी 350 जागाच्या वरती 360 जागेची जाहिरात काढायला पाहिजे. पण यांनी फक्त 307 जागाची जाहिरात काढली आणि त्याच्यामध्ये सुद्धा बिंदू नामावली यांची वापरली. कायद्याप्रमाणे यांची बिंदू नामावली वापरता येत नाही. त्याच्यासाठी औरंगाबाद कमिशनर ऑफिसरकडून त्यांना मान्यता घ्यावी लागते आणि त्याच्यानंतर ती बिंदू नामावली वापरण्याकरता गव्हर्नमेंटचा GR आहे. त्या GR प्रमाणे त्यांची बिंदू नामावली वापरायला पाहिजे. या याच्यामध्ये तो GR क्रमांकही त्यांनी दिला की याच्याप्रमाणे तुम्ही आरक्षण करावं. त्याही उचलून फेकून दिला आणि निव्वळ मनमानी करत बेकायदेशीरित्या सुप्रीम कोर्टाचा अपमान करणारे आणि शासनाच्या निर्णयाचा असन्मान करणार, बेअदबी करणारी जाहिरात या विद्यापीठाने काढली. कारण या विद्यापीठामध्ये जे कोणी बसलेत त्यांनी मागच्या सुद्धा भरतीमध्ये असाच आगाऊपणा केला होता. त्याच्यामध्ये त्यांनी ड वर्गासाठी क वर्गाचा GR वापरला होता. त्याच्यामुळे त्यांच्यावर चौकशा झाल्या. चौकशीतून अहवाल गेले. काही जण त्याच्यातून घरी गेले. त्याच्यामध्ये आता याच्यातसुद्धा काही जण घरी जाणार आहे. कारण मनमानी कारभार करता येणार नाही. आम्ही संघर्ष करून सुप्रीम कोर्टावर भांडून या विद्यापीठाला एक संधी दिलेली आहे की 50 तुमच्याकडे एवढ्या रिक्त जागा असताना 50% जागा भरण्याची. त्यांच्यासाठी जी मुलं आज बेकार आहे, फिरतात आहे, त्यांचा हक्क असताना सुद्धा त्यांचा हक्क या ना त्या मार्गाने डावलला चालला आहे. आम्ही कोर्टातून हक्क मिळवून देत आहे आणि विद्यापीठ नाटकं करत आहे. ही गंभीर बाब आहे. उपोषण चालू आहे पण नुसतं उपोषण होणार नाही. याच्यापेक्षा अजीबसारखी एकदा खंबीर भूमिका घेऊन या विद्यापीठावर काढावं लागेल. मागच्या आठवड्यात मी वाईस चान्सलरला भेटतो आणि नव्याने हे प्रकल्पग्रस्त नाही असं सांगतो. कारण ते माझ्या संघटनेच्या जोरावर आम्ही गेलेल्या आंदोलनात हजेरीवर भरले गेलेले मजूर आहेत. 80ला 99चा कायदाच नव्हता. प्रकल्पग्रस्ताचा कायदा आला 1999ला, भरती 82ला आणि 82ला त्या इंडस्ट्रियल ॲक्टमध्ये बदल झाला. त्या इंडस्ट्रियल ॲक्टच्या बदलाप्रमाणे त्यांना त्या जागा भराव्या लागल्या. नाही तर 2-2, 3-3 हजारावर फक्त मजूर राहायचे. त्यांना परमनंट करत नव्हते, वेतन देत नव्हते. 82च्या आदेशमध्ये पाठवलेली कलेक्टरकडे पाठवली यादी मी ताबडतोब रद्द करतो असं मला कुलगुरूंनी सांगितलं आहे. सांगितल्यानंतर सुद्धा रजिस्ट्रार तिथे होते, सर्वच होते. आज 10 दिवस होऊन गेले, आणखी कोणती हालचाल झालेली नाही. म्हणजे लोकांना बनवायचं आणि या विद्यापीठाचं नुकसान करायचा धंदा यांनी सुरू केलेला आहे. म्हणून कठोर पावलं या विद्यापीठाच्या विरुद्ध शासकीय आदेशाप्रमाणे जाहिरात निघाली पाहिजे.
सगळे प्रकल्प कसं सामावून घेतले पाहिजे याकरता आम्ही गतिशील लढाई लढणार आहोत.